Be brave and keep talking. Welcome to this channel. नमस्कार, मी कुमारी अनुष्का संदीप कानडे इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे सौ वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव. आज मी आपणासमोर एक सुंदर अशी कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे आई. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी काय करतो याचा आढावा घ्यावा. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या अगोदर आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? आपण कधीच विनाकारण आईसाठी काहीच घेऊन जात नाही. तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं, तुम्हीच सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलंय का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे? पाहिलंय का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे? लक्षात ठेवून ती आपल्या बाळासाठी नेहमी हात पसरते. लक्षात ठेवून ती नेहमी आपल्या बाळासाठी हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. गोळी विसरते. बाळाला कोणी काही बोललं की तिचं मन येतं भरून. बाळाला कोणी काही बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा करता? उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा करता? आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठे म्हणता? आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठे म्हणता? कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही तरी झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही तरी झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.